अहो कदम, अहो थोडासा एक्सरसाइज केला तर दम लागला तुम्हाला कदम. माझा ऐका, तुम्ही ना रेस मध्ये भागच घेऊ नका. दम लागला तर मग तुम्हाला काय पातच बसायचं. तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. माझं काय ते मी बघून बर. पण मी रेस मध्ये भाग घ्यायला म्हणजे घेणारच आहे. पण मला सांगा, ते आपल्या वृद्धाश्रमातल्या त्या संचालिका अजून आले नाही संचालिका म्हणतात त्यांना. अरे ते बघा आल्या, नाव घेतलं आणि संचालिका आल्या. सो क्यूट आजी. आलात का सगळे? कसे आहात? मी एकदम मस्त, बोल्ड, ब्युटिफुल, हॉट. आणि तुम्ही? मला काय धाड भरली. नाही, मी एकदम टकाटक. मी तुम्हाला सांगतो, फक्त ना म्हणजे ही पाय आहे ना, त्याच्या पोटरीनं अशी कुरकुर कुरकुर करते. त्याला असा बाम लावून गप केलंय. रेस तुम्ही सुरू करा. क्या बात आहे आजोबा, तुमचा हा जो उत्साह आहे ना मला जाम आवडतो. उगाच नाही मी आपल्या ओल्ड एज होमचं नाव ओल्ड टायगर्स असं ठेवलंय. माय टायगर्स आर रेडी. टायगर्स पिसाटले. क्या बात आहे, यही चाहिए. तर दरवर्षीप्रमाणे आपल्या ओल्ड टायगर्स या ओल्ड एज होमच्या वार्षिक स्पोर्ट्स डे मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि या स्पोर्ट्स डेच्या निमित्ताने आपण जी रेस ठेवली आहे त्याला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आपले प्रमुख पाहुणे सुद्धा इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. ज्येष्ठ धावपटू प्रभाकर मोरे. अरे बापरे, हे कुठचे धावपट्टू, हे तर धावपडू. आजी, मला वाटलं कुणीतरी तरणा बाण असं येईल ग. मला वाटलं असं हिरवळ वगैरे येईल. हे मी लाळ शेवाळ. काय वय किती? येते तू. 82 गुडघे आहेत ना, ते फार कामात नाही. गुडघे कामात न गेले तरी 82 याचा भाड्याला पंचबरम करतात. बरं 82 म्हटल्यावर मी जर आले तर होणार काय? उगाच आपलं काहीतरी. मग कसे बोलतात? काय बोलता, आपले पाहुणे आहेत ना ते. शेवाळ मेल. घ्या ना पटकन पोझिशन. तिकडे ती दोरी आहे ना. करेक्ट आजी, ती लाईन आहे ना, त्या लाईन पर्यंत आपल्याला पोहोचायचंय. ओके, दिसली सगळ्यांना लाईन? दिसली. करेक्ट. चलो चान्स घ्या सगळ्यांनी. पायाचा पुढे एक पाय पुढे, एक पाय मागे. हे बाबा ये ना रे, हे पाय घे पुढे. करेक्ट. चला हात मोरे सर. या बाईने धक्का दिला, नाही तर मी जवळ मला अशी जमली होती. मला तर पूर्ण जमली होती, पण या बाईनं ना चुकून झालं केलं काय? नाही आजी, मुद्दामून नाही, चुकून झालं की नाही अजून. चला परत स्टार्ट. चला लांब उभा लांब प्लीज, लांब राहा. एक पाय पुढे, एक पाय मागे. धक्का मारते बरं काय? नाही. चला स्टान्स घ्या. रेडी, स्टान्स घ्या. विराज झेंडा आण रे. झेंडा नको. मग झेंडा नको, गोळी झाडूया. वर हवेत गोळी झाडूया. म्हणजे आमच्या काळात आहे का नाही, म्हणजे रेस साठी ना गोळ्या झाडायच्या. मला माहिती आहे, मी तुम्हाला सांगतो ना, असा ठो केला पळायचा. करेक्ट, म्हणजे करेक्ट. 40 वर्षापूर्वी आहे ना, म्हणजे मी इजिप्त मध्ये आपल्या देशाकडून
रेस खेळायला गेलो होतो हा, ते काय झालं म्हणजे माझं रनिंग बघून तिथल्या लोकांनी ही रेस मध्ये वापरलेली बंदूक त्यांनी मला भेट दिली क्या बात आहे, क्या बात आहे, सर. तशीच्या तशी आहे 40 वा, वा, वर्षापासून वा. नाही सर, पण ऐका ना, मी काय म्हणते, 40 वर्षापूर्वीची बंदूक आहे हा. ना, नीट चालेल ना? नाही कसं आहे म्हणजे आपलं हे यंत्र आहे ना त्याला वेळेत ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग केली की नीट चालतं मस्त. आणि त्याला सर्व्हिसिंग अगदी अगदी मागे परफेक्ट केलेली आहे हे बघा आजी, आजी काय होते, काय पाणी देऊ? पाणी अगं अगं तू कालच्या क्रिमिनल मध्ये ठो ऐकला होता ना, तो आता आठवला, कळ गेली ग छाती. आजी, छा, नुसतीच कळ गेली मोरे अहो, तुमच्या बंदुकीत काही दमच नाही काय झालं? नुसतीच कळ गेली. आता जोरात ठोकरा ही गेली पाहिजे. माझ्या जाण्यावर टपलाय हा माणूस, पण कदम मी अशी जाणार नाही, मला पोचवून मग जाईल. तुमची राख आहे ना अशी वावरात उधळेल आणि गाणं म्हणेन, होलिया में उडे रे गुलाल के जयो होगे. आजी, माझी शांत, शांत. कोणीच बोलणार नाही. शांत. परत एकदम श्वास घ्या. किती दम लागलाय तुम्हाला? मोठा श्वास. बसा बसा बसा, 2 मिनिटं बसा. मोठा श्वास घ्या. हा. आपलं मी गंमत केली एवढं काय घेता येतोय का श्वास? जमतोय कमी देऊ? अहो मी अगदी समुद्राच्या किनाऱ्यावरती लोक बुडतात का नाही, तरुण तरुण बुडतात, मुली बुडतात का नाही, त्यांना मी तोंडाने श्वास देत होतो. रक्षक ना मी. म्हणूनच आता श्वास कमी झाला. नाही हसा हसा, नाही तुम्ही हसा, पण रेस तर मी जिंकणार. बघ सुरू तर करा. तुम्ही ठोक केला ना की मी रेस जिंकणार, ठोक करून आणि टॉक करून चॅम्पियन उडवणार पोरीन बरोबर. कदम ते चॅम्पियन कार रेस मध्ये असते ना, हे पडाच्या रेस मध्ये नसते ना. हो मेश्रा, ही रेस पळाची आहे, पडाची नाहीये. नाही ते पडाचीच आहे. अहो नाही, पळायची रेस आहे, पळायची. आमच्या विदर्भात पडाचीच अरे म्हणतात. बा. हे मग पडाचीला काय म्हणतात? पडाचीले बी पडाचीच म्हणतात. तुम्ही जाऊ द्या, ते पोझिशन घ्या पहिले. चला घ्या चला चला, पटकन पोझिशन घ्या, पोझिशन घ्या, पोझिशन घ्या. मी 1 2 3 म्हटलं की सर तुम्ही चाप ओढा आणि बंदुकीचा ठो झाला की रेस सुरू. ओके, सगळं रेडी. ऑन युअर मार्क, गेट सेट, 1 2 3. ये बात मिश्रा आजोबा आधीच हरले, ते मी दरवाकडे चालले. मिश्रा आजोबा इकडे ये बात. अटीतटीचा सामना सुरू झालेला आहे आणि आता कोण जिंकणार आणि कोण हरणार यात आपण बघणार आहोत. वा वा वा, विशाखाजींचा जो काय स्पीड आहे, क्या बात, क्या बात. कदम आजोबा पुढे चाललेले आहेत, पण आणि 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 कोण जवळ जाणार? लाईन पार तिकडे आहे. अजून आपल्याला खूप पल्ला काढायचा आहे. Come on! ये बात! ज्याचा कुठलाही अवयव त्या लाईनला क्रॉस करेल किंवा लाईनला टच करेल, तो होणार आहे आपला अंतिम विजेता. Yeah! कुठलाही अवयव. हो हो हो. आजी, आजी, हे कसे जिंकले? नाही नाही रे, ते काय तर लाईन तर दूर आहे ना. तुम्ही कसे? तुम्ही या कसे- काय म्हणाल्या बाबा, कुठलाही अवयव लाईनीला टच झाला की तो माणूस मग मी जिंकले. असं नसतं ना आजी. ही फेकायची शर्यत आहे का? ही धावायची शर्यत आहे? नाही नाही, ना. तो चोप्रा नाही का, त्यांनी नाही का भाला फेकून गोल्ड मेडल मिळवलं, मग मी कवळी फेकली तर काय बिघडलं? आजी तर भाला फेकची रेस होती ना. कवडी फेकची रेस आहे काय? नाही, नाही ना, हे पडाची रेस आहे ना. मी जिंकले मला. नाही, नाही. नाही, नाही, एक मिनिट. नाही, नाही, नाही.